अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे। तर आज आहे वटपौर्णिमा। तर वटपौर्णिमेविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रतिप्रदा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। तर वटपौर्णिमेचे महत्त्व आणि पूजा आपण आज जाणून घेणार आहोत। आज आहे दिनांक 21 जून 2024। वड हे नैसर्गिक दृष्टीने जेवढे महत्त्वपूर्ण आहे तेवढीच आध्यात्मिक महती या वृक्षाची देखील आहे। तर वटवृक्ष जे आहे त्याला स्वामी महाराज देखील मूळ म्हणून सांगायचे आणि वटवृक्ष हे अनेक आयुर्वेदिक औषधीमध्ये देखील उपयुक्त आहे। विशेषतः निसंतान स्त्री व पुरुष यांच्यासाठी वटवृक्ष ही अद्भुत परिणामकारक वनस्पती आहे असं मानलं जातं। अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथात या वृक्षाचं वर्णन आहे। त्याचप्रमाणे नैसर्गिक महत्त्व असल्याने वटपौर्णिमेला केलेले पूजन हे वड या वृक्षाप्रती आपली कृतज्ञपणा व्यक्त करणारी विधी आहे। सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले, आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते। त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली। या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात। वड हे देवतुल्य असे झाड आहे आणि तुम्हा सर्वांना माहीतच असेल की वड हे ऑक्सिजन हे मोठ्या प्रमाणात सोडत असतं। त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते। महाराज नेहमी म्हणायचे की दत्तनगर वडाचे झाड मूळ म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत। वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे। गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळे दरवाजावर बांधत असतो। तसेच त्याच्या मुळीपासून केसांसाठी तेल देखील तयार केले जाते। तर हे आहे वडाचे महत्त्व। आता आपण वटपौर्णिमेसाठी पूजा कशी करायची किंवा पूजेला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघत आहोत। तर पूजेचे साहित्य आपल्याला हे लागणार आहे की 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, त्याचप्रमाणे सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू इत्यादी साहित्य आपल्याला पूजेसाठी लागते। तर पूजा कशी करायची? वडाच्या झाडाला तेहेरी दोरा बांधावा, सूत कापसाचे काढलेले असावे। प्रथम सुपारीचा गणपती स्थापन करावा। सुपारीचा गणपती स्थापन केल्यानंतर त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी। नंतर सूत गुंडाळलेल्या कागदाची पूजा करावी। वटपौर्णिमेची आरती म्हणावी। स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा। पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनात जावे। हळद कुंकू वाहून आंबे पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा। वडाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात। 5 सुवासिनींची आंबे व गहू इत्यादीने ओटी भरावी। ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या बऱ्याच भागात अजूनही सावित्री व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात। पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो आणि तिची स्मृती सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासून जागृत ठेवली आहे। सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून अनेक ग्रंथात त्याचे वर्णन केले आहे। तर याच दिवशी पौर्णिमा देखील येते। तर दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो, तर ती पूजा देखील आपण करू शकतो। तर वटपौर्णिमेची पूजा आपण दिवसभरात कधीही करू शकतो, कारण दिवसभर पौर्णिमाच आहे। तर हे सौभाग्य व्रत असून त्याच्या संकल्पात 7 जन्म हाच पती मिळावा असा उल्लेख नाही। सौभाग्य याचा अर्थ पती, धनधान्य, ऐश्वर्य, आरोग्य, पुत्र पौत्र इत्यादी असावे असा आहे। व्रतामध्ये वृक्षाची म्हणजे वटवृक्षाची अथवा वटवृक्षाच्या रोपाची पूजा करावी। मध्ये वटवृक्षाच्या फांद्या तोडू नये आणि त्याची पूजा करू नये। वटवृक्षाची पूजा करणे काही कारणाने शक्य नसल्यास वडाच्या झाडाचे चित्र किंवा गंधाने किंवा हळदी कुंकवाने पाटावर वडाचे झाड काढून सुद्धा आपण पूजा करू शकतो। त्या पाटाला किंवा फोटोला सूत गुंडाळता येईल। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही वटपौर्णिमा साजरी करायची आहे। शक्य असल्यास एक वडाचं झाड नक्की लावायचं आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी ते मोठं होईल आणि आपण त्याची पूजा करू शकू। सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप स्वामीमय अशा शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ इथे संपते। तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।